सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। सलग 3 दिवसाच्या घसरणीनंतर सोना चांदीचे दर हे पुन्हा एकदा वाढलेत। सोनं 3,000 तर चांदी 10,000 महाग झाली आहे। सोने आणि चांदी खरेदीदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। आजची बातमी प्रत्येक घरासाठी, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी आणि सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाची आहे। महाराष्ट्रामध्ये सोने आणि चांदीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा विक्रमी पातळी गाठली आहे। 22 कॅरेटचे सोने तब्बल 1,33,000 रुपयांच्या पुढे, तर 24 कॅरेटचे सोने 1,45,000 रुपयांच्या वर पोहोचले आहे। पुढील काही दिवसांमध्ये सोने आणखी महाग होणार का, की दरामध्ये मोठी घसरण होणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रातील आजचे सोने चांदीचे ताजे भाव, दर वाढण्यामागील कारणे, पुढील अंदाज आणि सोने चांदी खरेदी करावे की नाही, तर याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। महाराष्ट्रातील बुलियन बाजारातील आजचे दर पुढील प्रमाणे आहेत। ते म्हणजे 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,45,000 ते 1,47,300 रुपयांच्या दरम्यान। 22 कॅरेट हॉलमार्क सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,33,500 ते 1,35,000 दरम्यान आहे। हे दर शहरामध्ये आणि ज्वेलरीनुसार थोडेफार बदलू शकतात। मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि इतर जिल्ह्यांमध्ये मेकिंग चार्ज आणि जीएसटीमुळे अंतिम किंमत वेगळी असू शकते। आता बघूया चांदीचे भाव। आज महाराष्ट्रामध्ये चांदीचा दर प्रति किलो सुमारे 2,50,000 ते 2,60,000 दरम्यान आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये चांदीनेही गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलेला आहे। विशेष म्हणजे उद्योग क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे चांदीच्या किमतींमध्ये मोठी तेजी दिसून येत आहे। सोने आणि चांदीचे दर का वाढत आहेत? अनेक प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्न असेल की सोने आणि चांदी एवढे महाग का होत आहे? यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत। पहिले कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढ, जागतिक स्तरावरील आणि आर्थिक अनिश्चितता, तसेच गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहे। दुसरे कारण म्हणजे डॉलरची चढउतार। डॉलर कमकुवत झाला की सोन्याची मागणी वाढते। तिसरे कारण म्हणजे महागाई। महागाई वाढत असताना लोक आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी सोने खरेदी करत असतात। तर चौथे कारण म्हणजे सणासुदींचा हंगाम आणि लग्नसराई। भारतामध्ये लग्नसराई सुरू होताच सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते। आता सोने खरेदी करावे की नाही, हा सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे। जर तुम्ही लग्न किंवा इतर गरजांसाठी सोने खरेदी करत असाल तर कमी होण्याची वाढ पाहणे धोकादायक ठरू शकते, कारण बाजारातील तज्ज्ञांच्या मते दर अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र गुंतवणूकदारांसाठी खरेदी करत असाल तर टप्प्याटप्प्याने खरेदी करणे आर्थिक फायदेशीर ठरू शकते। एकदम मोठी गुंतवणूक करण्याऐवजी दर महिन्याला थोडे थोडे सोने खरेदी करणे हा सुरक्षित पर्याय मानला जातो। पुढील काळामध्ये याचा अंदाज काय असणार आहे? सोने चांदीचे भाव वाढणार की कमी होणार? बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जागतिक परिस्थिती अशीच राहिली तर सोन्याचे दर आणखी वाढू शकतात। त्याचबरोबर चांदीमध्ये तेजी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र बाजारातील परिस्थिती कधीही बदलू शकते, म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःची आर्थिक परिस्थिती लक्षात घेणे महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,45,000 ते 1,47,300 दरम्यान आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,33,500 ते 1,35,000 दरम्यान आणि चांदीचा दर 2,50,000 ते 2,60,000 प्रति किलो दरम्यान बघायला मिळत आहे। सोने आणि चांदी दोन्हीमध्ये सध्या तेजीचे वातावरण निर्माण झालेले आहे। तुमच्या शहरातील आजचे सोने किंवा चांदीचा भाव जाणून घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये तुमच्या शहराचे नाव नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।